Hello students, आपण पाहणार आहे आज exercise 4.5. Question number first. If A is equal to 2 minus 3, 5 minus 4 minus 6, 1. B is equal to minus 1, 2, 2, 2, 0, 3. And C is equal to 4, 3, minus 1, 4, minus 2, 1. Show that A plus B is equal to B plus A. आता A plus B is equal to B plus A काढायचं. तर A plus B is equal to 2 minus 3. A ची किंमत पुट केली 2 minus 3, 5 minus 4 minus 6, 1 plus B is equal to minus 1 C, 2, 2, 0, 3. आता ह्याचं ॲडिशन केलं व A plus B is equal to A1, 1 दोन्हीकडचे फर्स्ट एलिमेंट घेतले तर काय येणार 2 minus 1. सेकंड एलिमेंट minus 3 plus 2. त्याच्यानंतर नेक्स्ट 5 plus 2 minus 4 plus 2 minus 6 plus 0 1 plus 3. A plus B is equal to 2 minus 1 1 minus 3 plus 2 minus 1 5 plus 2 7 minus 4 plus 2 minus 2 minus 6 1 plus 3 4. B plus A काढायचं आता B plus A is equal to minus 1 2 2 2 0 3. B plus A म्हणलं तर Bचं मॅट्रिक्स पहिलं आणि मग Aचं मॅट्रिक्स लिहायचं. म्हणजेच Bचं मॅट्रिक्स काय आहे minus 1 2 2 2 0 3 plus 2 minus 3 5 minus 4 minus 6 1. B plus A is equal to minus 1 plus 2 2 plus minus 3 2 plus 5 2 plus minus 4 0 plus minus 6 3 plus 1. B plus A is equal to minus 1 plus 2 plus 1 2 plus in bracket minus 3 minus 1 2 plus 5 7 2 plus minus 4 minus 2 0 plus minus 6 minus 3 plus 1 4. Equation number 2. From equation first and second we get काय भेटलं आपल्याला A plus B is equal to B plus A. आता इथं सीची किंमत दिलेली तर सेकंड प्रॉब्लेम कसा आहे A प्लस B प्लस C आणि A प्लस B प्लस C अशा पद्धतीने ते सेकंड प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट काय आहे प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 4. इफ A इज इक्वल टू 1 minus 2 3 minus 5 minus 6 0. B is equal to minus 1 2 minus 1 minus 2 4 2 1 5 and C is equal to 2 4 minus 1 minus 4 minus 3 6. Find the matrix X such that 3A minus 4B plus 5X is equal to C. आता आपल्याला हे काय करायचं Xची किंमत फाइंड करायची. मग 3A minus 4B plus 5X is equal to C. मग आपल्याला Aची किंमत माहिती आहे, Bची माहिती आहे आणि Cची माहिती आहे. मग आपण काय करणार 5X तसंच ठेवणार आणि C इक्वल टूच्या तिकडं C minus 3A plus 4B हे लिहिलं तर आपल्याला 5Xची किंमत मिळणार. ठीक आहे. मग आता Cची किंमत पुट केली आहे. Cची किंमत काय आहे 2 4 minus 1 minus 4 minus 3 6. त्याच्यानंतर minus 3. Aची किंमत 1 minus 2 3 minus 5 minus 6 0. त्याच्यानंतर प्लस 4. Bची किंमत काय आहे minus 1 minus 2 4 2 1 5. आता काय करायचं Cची किंमत ॲज इट इज लिहायची. 3चा मल्टिप्लाय आतमध्ये करायचं. म्हणजेच 3 1 जा 3 3 2 जा 6 minus 6 3 3 जा 9 3 5 जा 15 minus 15 3 6 जा minus 18 3 into 0 0 प्लस 4चा मल्टिप्लाय आतमध्ये केला तर काय येणार minus 1 4 into minus 1 minus 4 4 into minus 2 minus 8 4 into 4 16 4 into 2 8 4 into 4 4 1 जा 4 4 5 जा 20. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचं काय केलं आपण ॲडिशन केलं तर काय आलं 2 सेकंड minus 3 थर्ड minus 4. त्याच्यानंतर 4 minus 6 minus 8. त्याच्यानंतर minus 1
-9 आणि +16. मग -4 -15 +8 -3 -18 +4 6 -0 +20. मग 2 -3 -4 -5 4 +6 6 +4 10 10 -8 2 -1 -9 -10 16 -10 6 -4 +15 -15 15 -4 11 11 +8 19 -3 प्लस 18 -3 किती झाले 18 -3 त्याच्यानंतर +4 19 त्याच्यानंतर 6 -0 +20 26. देअरफॉर x इज इक्वल टू एक्सला मल्टिप्लाय काय होता इकडं 5x 5 एक्सला मल्टिप्लाय काय होता 5. मग आपण काय केलं त्याला अपॉनमध्ये लिहिलं. मग इथं काय होणार प्रत्येक एलिमेंटला आपण काय करणार 5नी भागाकार देणार. म्हणजेच -5 1 जा 5 -1 2/5 6/5 19/5 19/5 and 26/5. This is answer. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम सिम्प्लिफाय cos थीटा इन ब्रॅकेट काय आहे cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा cos थीटा प्लस sin थीटा मॅट्रिक्स sin थीटा मायनस cos थीटा sin थीटा. आता cos थीटामध्ये काय करायचं आपल्याला जे बाहेर cos थीटा दिलं आहे त्याचा मल्टिप्लाय आतमध्ये करायचं. मग काय येणार cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा त्याच्यानंतर cos थीटा इंटू sin थीटा sin थीटा इंटू cos थीटा इंटू मायनस sin थीटा इंटू cos थीटा इथं cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा प्लस sin थीटा इंटू sin थीटा sin स्क्वेअर थीटा sin थीटा इंटू मायनस cos थीटा मायनस sin थीटा cos थीटा इथं परत sin थीटा cos थीटा sin थीटा cos थीटा sin थीटा इंटू sin थीटा sin स्क्वेअर थीटा. मग याची किंमत काय आली ॲडिशन करायचं आपल्याला यांचं cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा sin थीटा इंटू cos थीटा प्लस मायनस sin थीटा इंटू cos थीटा मायनस sin थीटा इंटू cos थीटा प्लस sin थीटा इंटू cos थीटा अँड cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा याची किंमत काय असती 1 आणि sin थीटा cos थीटामधनं sin थीटा cos थीटा गेले तर त्याची व्हॅल्यू काय मिळाली 0. तसंच इथं पण काय मिळाली 0 आणि याची किंमत काय मिळाली 1. क्वेश्चन नंबर 9 फाइंड x and if 2x plus y minus 1 3 4y. Sorry, question number 9 find x and y if 2x plus y minus 1 3 4y 4 plus minus 1 6 4 3 0 3 is equal to 3 5 5 6 18 7. आता सॉल्युशन तर आपल्याला काय करायचं सगळ्यात अगोदर जे ॲडिशन दिलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया ॲडिशन करूया 2x plus 1 मग इथे काय दिलं आहे 2x plus y सॉरी 2x plus y minus 1 मग हे 2x plus y minus 1 plus 6 मग काय आलं 6 मधनं 1 गेले तर किती राहिले 5 मग 4 plus 1 5 तसंच 3 plus 3 6 4y plus 0 4y 4 plus 3 7 त्याच्यानंतर इज इक्वल टू 3 5 5 6 18 7 बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रायसिस आपण डेफिनेशन पाहिलेली आहे ती अप्लाय करणार इथं 2x plus y minus 1 is equal to 3 and 4y is equal to 18. Then y is equal to therefore y is equal to 9/2.
and 2x plus 9 by 2 is equal to 4. 2x is equal to 4 minus 9 by 2. 2x is equal to minus 1 upon 2. Then x is equal to minus 1 by 4. Hence x is equal to minus 1 by 4 and y is equal to 9 by 2. याच पद्धतीचे आपले सगळे प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला बाकीचे जेवढे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये असंच सोडवायचं. आता इथं जे आपण पाहिलं कॉस थिटाचं जे प्रॉब्लेम पाहिला त्याच्यामध्ये आपले ट्रिग्नोमेट्रिकमध्ये अनेक फॉर्म्युलेज आहेत, त्याच्यावरती पण हे प्रॉब्लेम असतात. ते फॉर्म्युलेज अप्लाय करायचे आपल्याला आणि प्रॉब्लेम सोडवायचं. तसंच कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण असतात, त्याच्यात पण आपल्याला सोडवायचं. अँड 2x2चं मॅट्रिक्स पण असतं, 3x3चं पण असतं. ह्याच पद्धतीने ॲडिशन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आणि एक्सरसाइज कंप्लीट करायची. थँक्यू.